स्ट्रेस हा काही नवीन नाही, पण तो मॅनेज कसा करायचा हे आपल्याला कोणी शिकवलेलंच नाही. स्ट्रेस येण्याची प्रत्येकाची कारणं ही वेगवेगळी असू शकतात, पण अनेकदा ती ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि ट्रॉमा ह्याच कॅटेगरीमध्ये येतात. कोणत्याही प्रकारचा स्ट्रेस जेव्हा येतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल आणि ॲड्रेनलिन ह्यासारखे स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतात आणि मग बॉडी सतत अलर्ट मोडमध्ये जाते. जणू काही सतत धोका आहे असं आपल्या शरीराला वाटतं आणि मग हळूहळू शरीर सिग्नल द्यायला सुरुवात करतं. सतत डोकेदुखी, झोप नीट न लागणं, हार्टबीट वाढणं, पटकन चिडचिड होणं, कधीकधी थकवा जाणवणं, मान, खांदे, शरीरात ताण येणं, हेअरफॉल वाढणं. कधीकधी आपण मी ठीक आहे असं म्हणतो, पण शरीर मात्र शांतपणे स्ट्रेस सहन करतं. स्ट्रेस पूर्णपणे टाळता येणार नाही, पण तो मॅनेज नक्की करता येईल. स्वतःसाठी रोज थोडा वेळ काढा. रोज थोडं चालणं किंवा एक्सरसाइज, डीप ब्रीदिंग, स्क्रीन टाईम कमी करणं, पुरेशी झोप आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिहा. लिहून तुमचे विचार जे ते कागदावर उतरवा. मनामध्ये दाबून ठेवू नका. जे काही वाटत असेल, चांगलं वाईट जे काही, ते सगळं त्या कागदावर उतरवा. बघा किती रिलीफ वाटेल. कारण अनेक आजारांचं मूळ हे इथेच असतं. सो बी स्ट्रॉंग, बाय हिअर अँड बी हेल्दी. फॉलो फॉर मोर.